हाय हॅलो नमस्कार शुभ प्रभात. मी सायली. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सकाळी मस्त असं चपचपीत तेल लावून आम्ही बाहेर फिरून आलो उन्हामध्ये. त्याच्यानंतर छान असं आमचं आवरलं दोघांचं. हा त्या दिवशीचा कुर्ता आहे. तुम्ही आधीचा जर माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. मला थोडासा लूज होतोय तो, पण मला डेली वेअरसाठी यूज करायचा होता, त्याच्यामुळे मी काही फिटिंग केली नाही. एकदम लाईट वेट आणि कलरसुद्धा एकदम छान आहे. आता माझ्या बाळाला झोपवलंय म्हटल्यावर पटकन स्वयंपाक करून घ्यावा लागेल. काही नाही, जास्त काही फॅन्सी नाही, साधा आपला घरगुती स्वयंपाक केला होता. डाळ भात चपाती आणि पनीरची भाजी. आम्ही असं खूप पनीरच्या भाजीत खूप असे मसाले टाकत नाही. आम्हाला साध्या भाज्या आवडतात. फक्त कांदा टमॅटो आणि साधी अशी फोडणी, पण टेस्टला एकदम छान भाजी होते. खूप मसालेदार खाणं काही आपल्याला जमत नाही, कारण जळजळ होते, पित्ताचा त्रास होतो. अशी भाजी केल्याने काहीच त्रास होत नाही. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तेलामध्ये मोहरी, थोडंसं लसूण, कांदा आणि टॅमॅटो. आता मी माझ्या मम्मीच्या घरी आहे, म्हणजे पिण्याच्या आजीच्या घरी आहे. आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो, त्याच्यामुळे इतकं छान वाटतं स्वयंपाक करायला. खरंच खूप मस्त वाटतं. हे जे पनीर आहे ते पॅकेटमधलं पनीर नाही आहे. हे डेअरीमध्ये जे बनवतात पनीर ते आहे, आणि ह्याची टेस्ट खरंच खूप छान लागते. जे पॅकेटवालं पनीर असतं त्याचा बर्फ झालेला असतो आणि ते आपल्या शरीराला खरंच चांगलं नाही आहे. पण हे जे डेअरीत पनीर बनवतात ते खरंच खूप छान असतं. तुम्हाला पण अशा साध्या भाज्या खायला आवडतात का? आम्हाला तर खरं ह्याच अशाच साध्या भाज्या आवडतात. भाजी करून झाली, लगेच अशा चपात्या करायला घेतल्या. कोणतंही काम करत असू द्या, आपली जर आई आपल्यासोबत असेल तर खरंच खूप छान वाटतं आणि कामसुद्धा एकदम पटकन होतं. चपात्या करत असताना आईने मला मखाने खायला दिले होते. मग काय, एका बाजूला खायचं काम चालू होतं आणि एका बाजूला बनवायचं काम चालू होतं. आणि हो, गप्पांना कसं विसरणार. त्याच्यामुळे बनवणं, खाणं आणि गप्पा तिन्ही गोष्टी एका टायमाला चालू होत्या. स्वयंपाक उरकून घेतला आणि सहज बसलो होतो, तेवढ्यात माझ्या पायाकडे नजर गेली आणि खरंच इतके घाण पाय झाले होते. मग काय, लागले लगेच पायाची स्वच्छता करायला. पण मी म्हणते तसं, मी काही काम करायला घेतलं आणि माझं पिल्लू उठणार नाही असं होणारच नाही. मग काय, नेहमीप्रमाणे तो उठला, मध्येच थोडंफार राहिलं होतं आणि फायनली थोडेसे बरेचसे माझे पाय झाले होते. अख्खी दुपार आम्ही मस्तीमध्ये घालून मस्त असं संध्याकाळची कॉफी एन्जॉय केली. कॉफी एन्जॉय केल्यानंतर आम्ही गेलो पिनूला घेऊन दवाखान्यात. तसं आता तो एकदम छान आहे, पण एकदा चेकअप करायला नेलं होतं आणि येताना दवाखान्याच्या बाजूलाच खूप असं मस्त मंदिर होतं, तिथे दर्शन केलं आणि असा संपवला दिवस.